सखी सावली काव्यांजली। काय तू हे बघ तुझं इन्स्पिरेशन। अरे यार पण ना आता जमेल काहीतरी। कशी वाटली टीम? मस्त जमली। टॅग बेस्ट आहे। प्रीतम सर हे गाणं सुपरहिट होणार। थँक्यू बट सॉरी मी ओळखलं नाही तुम्हाला। मी पण सॉरी असं न कळवता आलं बरं। मी संदेश योलो स्टार म्युझिक कंपनी मधून आलो। सॉरी मी बाहेर थांबलो, तुमची आत्ताची ट्यून ऐकली, वाटलं तुम्हाला डिस्टर्ब करूच नाही म्हणून बाहेरच थांबलो आणि असं अचानक आता आत आलो। ओके बोला ना। ऍक्च्युअली आमची कंपनी एका क्रिएटिव्ह म्युझिशियनच्या शोधात आहे। एका नवीन फिल्मचं प्रोजेक्ट आहे आणि त्याची जाहीर तुम्ही करावी असं आमच्या कंपनीला वाटतं। थँक्यू सो मच। पण एक मिनिट, तुम्हाला माझं नाव कोणी सुचवलं? अहो तुमच्या फॅन्स। अहो तुमचं नवीन गाणं इतकं व्हायरल झालंय की प्रत्येक ठिकाणी तेच वाजतंय, मग कुणी काय सांगायची गरज आहे। आमच्या टीमने तुम्हाला सगळे प्रोजेक्ट डिटेल्स मेल केलेले आहेत, तुम्ही वाचून घ्या आणि कळवा। ओके थँक्यू खरंच थँक्यू सो मच। तुम्ही प्लीज बसा, चहा कॉफी काहीतरी तर घ्या। थँक्यू। आता खरंच मला चहा कॉफी काही नको, आपण डायरेक्ट भेटूयात म्युझिक लॉन्च सेलिब्रेशन पार्टीला। थँक्यू। हॅलो बोल। हॅलो आई, एक गुड न्यूज सांगायला फोन केला तुला। आई मी आज खूप खुश आहे। कसली गुड न्यूज? बरं अंजली आहे तिथे? बाहेर गेलीये ती, अशी घरात कमीच असते ती। तिच्याशीच बोलायचं होतं तर मग मला कशाला? अगं नाही असं काही नाहीये, मला तुझ्याशी पहिले न्यूज शेअर करायची। मला एका मोठ्या म्युझिक कंपनीकडून ऑफर आली आई। फायनली एका फिल्मसाठी म्युझिक करायची ऑफर मिळाली मला। आय एम सो हॅपी। वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक्यू। हो तू छानच काम करशील, खात्री आहे मला। थँक्यू सो मच। खरंच काम करायला खूप मजा येणार आहे। बरं ठीक आहे, तू लवकर घरी ये, आल्यावर बोलू आपण। ओके बाय। विश्वजितने माझ्याकडे घटस्फोट मागितला आणि मी तयार झाले त्यासाठी। पण त्याचे पुढे जे काही परिणाम होणार आहेत त्याची तयारी आहे का माझी? जी गोष्ट मीच अजून पचवू शकले नाहीये ती आई बाबांना कशी सांगणार आहे मी? कशी तोंड देणार आहे त्यांच्या प्रश्नांना? मुलांना त्यांच्या वडिलांची एवढी ओढ आहे, ती त्यांच्या वडिलांना भेटू शकतील पण कायमचं त्यांच्याशिवाय राहू शकणार आहेत का? खरंच या एका निर्णयानं आयुष्यातलं काय काय आणि कसं बदलणार आहे काहीच कळत नाहीये मला। काय होईल पुढे?
सकाळपासून अक्काईला फोन करते, ती फोन का उचलत नाहीये? काय झालं असेल? कितीही बिझी असली तरी निदान कॉल बॅक करते, मेसेज तरी करते. पण आता तर संध्याकाळपासून माझा डोळा फडफडतोय. काय झालं असेल मला काहीच कळत नाही. खूप अस्वस्थ वाटतंय. एकदम तू घाबरली ना. सॉरी. कशासाठी? कशासाठी? कारण एक गुड न्यूज आहे. मला योलो स्टार म्युझिक कंपनीकडनं कॉल आला होता. त्यांना हवं आहे की मी त्यांच्यासाठी म्युझिक करावं. किती आनंदाची बातमी दिली आहेस. आहे ना. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मी खरंच आज खूप खुश आहे अंजली. तू मावशींना सांगितलंस का? हो, झालंय तिच्याशी बोलणं आजच. आणि सकाळी जरा तणतण केल्यासाठी सॉरी. इट्स ओके. मी ऍक्च्युली नाराज होऊन स्टुडिओला गेलो होतो, पण तिकडे गेलो आणि अचानक मला यांच्याकडनं कॉल आला आणि गुड न्यूज दिली आणि एकदम फ्रेश वाटलं मला. खरंच. एनिवे, बोलत काय बसलोय, तू पटकन रेडी हो, आपण डिनर करायला बाहेर जाऊ. नाही नको. का? काय झालं? अंजली, तुझा चेहराच सांगतोय तू खूप काळजीत आहेस. काय झालंय काय नेमकं? प्रीतम, अरे मी अक्काईला सकाळपासून फोन करते. तिने मला कॉल बॅक केला नाहीये, फोनही उचलला नाहीये, ना मेसेज केलाय. मला असं वाटतंय की तिच्या आयुष्यात काहीतरी विचित्र घडतंय. सारखे असे संकेत येत आहेत. अंजली, कुठल्या जमान्यात आहेस तू? हे संकेत वगैरे असं काही नसतं, कळलं का? हो. अरे पण एक काम कर ना, तुला अक्काईची काळजी आहे ना, उद्या जाऊन भेट तिला. सिंपल. नाही, मी एवढी छान गुड न्यूज दिली, चॉकलेट्स आणले तुझ्यासाठी, त्यासाठी मला एक छोटीशी का होईना पण स्माइल तर मिळू शकते ना. नुसती स्माइल नाही, तुझ्यासाठी एक कडक कॉफी बनवून आण. एक गोष्ट विसरतेस तू. असं जाऊ नाही देऊ शकत मी तुला. काहीतरी बाकी आहे अंजली. प्रीतम नाही. तुला कळतंय का मी काय सांगतोय ते? अंजली, तू हा बॉक्स विसरतेस. घेऊन जा. काय चालू असतं तुझं? बाय. अगं, मी पण काय आलेच. अक्काई, लाडू, तू अशी अचानक? काही माझं ना कशात मनच लागत नव्हतं. सारखं असं अस्वस्थ वाटत होतं. तुला भेटावंसं वाटत होतं म्हणून मी आले. बरं, काका काकू कुठे आहेत? मंदिरात गेलेत ते बाहेर. एक मिनिट, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. नाही, नकोय मला. टेस्ट तरी कर ना. लाडू नकोय म्हटलं ना. अक्का, काय झालंय?